ओम जय श्री राम, जय श्री राम। ओम जय हनुमान, जय हनुमान। सातपूर कॉलनी समतानगर या ठिकाणी गेल्या 25 वर्षांपासून धम्मसागर प्रबोधन संघ संचलित जेतवन बुद्ध विहार पूर्णत्वास आलं असून 22 जानेवारीला आरपीआय उत्तर महाराष्ट्र प्रमुख त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या हस्ते बुद्ध मूर्तींचं लोकार्पण सोहळा होणार आहे। याबाबत माहिती देण्यासाठी जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित पत्रकारांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। बुद्ध मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी रिपाई जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, माजी नगरसेविका दीक्षा लोंढे, माजी नगरसेविका प्रभाग सभापती उषाताई शेळके, महाराष्ट्र माथाडी सरचिटणीस दीपक लोंढे, सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, पीएल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे यांचं महत्वपूर्ण योगदान लाभलं। या योगदानामुळेच 22 जानेवारीचा कार्यक्रम लोकार्पण सोहळा संपन्न होतोय। या लोकार्पण सोहळ्याची सामाजिक कार्यकर्ते मनोज आहिरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। या जेतवन बुद्ध विहारामध्ये येणाऱ्या 22 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे। या निमित्तानं या बुद्ध विहाराला 4 ऑक्टोबर 1996 साली या बुद्धविहाराची आपण या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली, त्याची स्थापना केली। त्यानंतर जवळजवळ 2024 मध्ये म्हणजे गेल्या 25-26 वर्षांमध्ये आपण हे बुद्धविहार पूर्ण केलं। या ठिकाणी ओसाड रान होतं, त्याच्यात आपण त्याचं नंदनवन फुलवलं आणि तदनंतर एक भव्य असं बुद्धविहार या ठिकाणी आपण स्थापन केलेलं आहे। या बुद्धविहारामध्ये सर्व समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग आहे, त्यांचं प्रत्येकाचं योगदान आहे, मोल आहे आणि या विहाराला एक रूपक म्हणून एक बुद्ध मूर्तीची आवश्यकता होती। ही बुद्ध मूर्ती आम्हाला आमचे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश प्रमुख, नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या आवडत्या लाडक्या नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक नानाजी लोंढे, आमचे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे, त्याचप्रमाणे सातपूर प्रभाग समितीच्या माजी सभापती नगरसेविका श्रीमती उषाताई अशोक शेळके, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ अशोक शेळके यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्नाने या शेळके आणि लोंढे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी भव्य अशी बुद्ध मूर्ती त्यांनी आम्हाला या ठिकाणी मिळवून दिलेली आहे। त्यांनी ती मूर्ती आमच्यासाठी जेतवन बुद्धविहारासाठी त्यांच्या भरीव योगदानातून त्यांनी आम्हाला ही मूर्ती दिली आहे। या मूर्तीचा उद्घाटन समारंभ म्हणजेच प्रतिष्ठापना व लोकार्पण हा लोकप्रिय नेते प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी जेतवन बुद्ध विहारामध्ये सायंकाळी 4 ते 10 या कालावधीमध्ये होणार आहे। या वेळेला या बुद्ध विहारामध्ये महाराष्ट्राच्या गानकोकिळा कडूबाई खरात यांचा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। भीमगीतं बुद्धगीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे। मला विनंती आहे माझी सगळ्यांना का थोर आबाल वृद्ध बालक बालिका व धम्म उपासक उपासिका या सर्वांनी या कार्यक्रमाला लाभ घ्यावा व कार्यक्रमाला हजेरी लावावी। आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून योगदानातून हे सर्व शक्य झालेले आहे आणि उषाताई शेळके असतील, धीरज भाऊ शेळके असतील, प्रकाशजी लोंढे साहेब, नानाजी लोंढे, दीक्षाताई लोंढे यांचा आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या सगळ्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या, बुद्ध विहाराला मूर्ती मिळवून दिली, भरीव आर्थिक मदत मिळवून दिली आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे। तर आमच्या सगळ्या समाज बांधव जेतवन बुद्ध विहार तसे धम्मसागर प्रबोधन संघ संचलित जेतवन बुद्ध विहाराच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की सातपूर विभागामधील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर असतील, प्रमुख पाहुणे असतील, कार्यकर्ते असतील, काही धार्मिक संस्थांच्या मंडळी असतील, भक्तगण असतील, ज्येष्ठ नागरिक संघ असतील, काही वृत्तपत्रक लेखक संघाचे माणसं असतील, सगळ्यांना विनंती करतो की हा आपलाच कार्यक्रम समजून आपण सगळ्यांनी 22 जानेवारी रोजी या ठिकाणी उपस्थित राहावं व 4 ते 10 हा कार्यक्रमाचा वेळ आहे, तरी 4 ते 6 या वेळामध्ये सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे। सगळ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। या ठिकाणी भोजनदान देखील ठेवलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सगळे समाज बांधव आर्थिक दान स्वरूपात मदत देखील करत आहेत। मी त्या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांचा मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। त्याच्या ऋणातून आम्ही मुक्त होणार नाही
परंतु अशीच माया असं प्रेम सगळ्यांनी आमच्यावर ठेवलं त्याबद्दल सगळ्या समाज बांधवांचं सर्व घटकांचं मी खूप खूप आभारी आहे। आणि पत्रकार बंधूंनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी भेट दिली त्यांचा देखील मी खूप खूप आभारी आहे। या पत्रकार परिषद प्रसंगी धम्मसागर प्रबोधन संघ संचलित जेतवन बुद्ध विहारचे दामोदर जगताप, सुरेश भवर, दिलीप काळे, भीमराव जगताप, बाजीराव पगारे, किरण साळवे, प्रवीण गायकवाड, मधुकर भाले, मधुकर कर्डक, अशोक वाघमारे, वसंत आहिरे, नारायण मोरे, उत्तम संसारे, माधुरी भाले, जयवंतबाई लोखंडे, संजय जगताप, धोंडीराम जगताप, छगन धिवरे यांच्यासह धम्मसागर प्रबोधन संघ संचलित जेतवन बुद्ध विहाराचे सर्व धम्म उपासक उपासिका यावेळेस उपस्थित होते। वीड न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।